तुम्ही तुमचे पैसे LIC मध्ये टाकले, म्युच्युअल फंड मध्ये टाकले, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवले आणि एक दिवस तुम्हाला समजलं की त्या कंपनीवरती 15 लाख कोटी रुपयांचा स्कॅम केल्याचा आरोप आहे। ही गोष्ट आहे राजेश मेहता यांच्या एका कंपनीची। मोठी कंपनी, LIC सारखे मोठे इन्व्हेस्टर्स आणि मार्केटमध्ये देखील मोठी प्रतिष्ठा, सगळं सुरळीत चाललं होतं जोपर्यंत सेबीच्या टेबलावरती एक तक्रार आली नव्हती। पण एक दिवस त्यांच्याच एका शेअर होल्डरने सेबीकडे तक्रार केली। मग त्यानंतर सेबीने 3 जून 2026 रोजी त्याच्या विरोधामध्ये इंटर्म ऑर्डर जाहीर केली। सेबीचा आरोप आहे की कंपनीने जो रेव्हेन्यू जाहीर केला तो त्यांच्या आकड्यांशी जुळतच नाही। कंपनीने 99% रेव्हेन्यू हा परदेशातील सबसिडियरीज मधनं येत आहे असं दाखवलं होतं, पण त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही असा सेबीचा दावा आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या दुकानाची कमाई आहे 1 लाख रुपये आणि तो लोकांना सांगतोय 10 लाख रुपये, जेणेकरून लोकांना वाटेल की वा किती मोठा बिझनेस आहे आणि लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतील, आणि इथे सगळा खेळ सुरू झाला। सेबीच्या आरोपानुसार हा फरक 100 कोटींचा नव्हता, 1000 कोटींचा नव्हता, 1 लाख कोटींचा नव्हता, तर तो चक्क 15,15,000 कोटींचा होता। आणि ह्याच कंपनीमध्ये तुमचे आणि माझे LIC चे पैसे देखील इन्व्हेस्ट केलेले होते, म्हणूनच हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं। पण मित्रांनो, अजूनही LIC चे पैसे कुठे गेले असा कुठलाच निष्कर्ष आलेला नाही। LIC ही फक्त त्या कंपनीची शेअर होल्डर आहे। एवढे मोठे स्कॅम होईपर्यंत बाहेर कसे येत नाहीत, ह्याच्या पाठीमागे नक्की कोणाचा हात आहे, ह्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका।